सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण बऱ्याच दिवसापासून लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही रेमेडी पाहत आहोत आणि ह्या रेमेडी तुम्ही बरेच लोक करत असाल. नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले तुम्हाला अनुभव येत असतील, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या अशा रेमेडी असतात की लवकरात लवकर आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते ह्या रेमेडीने. परंतु तुम्हाला माहिती आहे, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या वेळेला काही रेमेडी करत असतो त्यावेळेला आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह राहायला हवं. जर आपण पॉझिटिव्ह राहिलो नाही तर मात्र लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कुठल्याही रेमेडी आपल्याला आपली कुठलीही काम किंवा कुठलीही इच्छा पूर्ण करून देणार नाही. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्ही स्वतः केलेले होकारार्थी विचार स्वतःला बदलवून घेतलेले असते. कारण प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह रित्या तुम्ही करत असतात आणि स्वतः पॉझिटिव्ह होतात. शिवाय काही अशा गोष्टी असतात ज्याने आपला ओरा जो आहे, पूर्ण ओरा जो आहे तो सुद्धा पॉझिटिव्ह होत असतो. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बऱ्याच रेमेडी करत चला आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करत चला. आता काय करायचं आहे, आजचा उपाय काय आहे, उपायाकडे वळूया, रेमेडीकडे वळूया. आता बघा, तुम्हाला तुमच्या मनात जी पण कुठली इच्छा आहे, एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता, ती व्यक्ती तुमच्या जवळ यायला पाहिजे किंवा तुमचं आणि त्या व्यक्तीचं लग्न व्हायला पाहिजे किंवा तुमचं जे प्रेम आहे, तुम्ही नवरा बायको आहात परंतु काही कारणास्तव तुमच्यातनं भांडणं होतात, काही नातेसंबंध तुमचे बिघडलेले आहेत किंवा तुमच्याकडे पैसे नाहीत. हा एक कॉमन प्रश्न आहे. बऱ्याच लोकांकडे पैसे येतात परंतु ते टिकले जात नाही, किंवा काही लोकांची स्वतःचं घर हवं आहे, किंवा काही लोकांना असं वाटतं की माझं स्वतःचं खूप मोठी प्रॉपर्टी असावी स्वतःची, किंवा खूप मोठं घर असावं. ह्या खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे प्रत्येक माणूस वेगळा, तशी त्याची इच्छा सुद्धा वेगळी असते. ह्या सगळ्या इच्छा आपल्याला जर का पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडी अतिशय प्रभावशाली दिसून येतात. अतिशय अनुभव आलेला असतो ह्या लोकांना. कारण आपण जेव्हा ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही रेमेडी करतो त्यावेळेला पूर्ण आपलं जे माइंड आहे, पूर्ण हे जे डोकं आहे, ह्या डोक्यात जे काही विचार येतात ते फक्त होकारार्थी येतात. म्हणजे आज मला 1000 रुपये मिळालेले आहेत अशी जर आपण संध्याकाळपर्यंत, सकाळ ते संध्याकाळ सतत बोलत राहा, थँक्यू 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 युनिवर्स, मला 1000 रुपये मिळालेत, तर बघा तुम्हाला ह्या छोट्याशा रेमेडीचा सुद्धा फायदा होऊ शकतो. कुठून ना कुठून तरी नक्कीच तुम्हाला संध्याकाळपर्यंत 1000 रुपये येतील. बघा, परंतु कर्म आणि कष्ट महत्वाचे आहेत, परंतु तुम्ही काय विचार करता ह्याच्यावर सर्व डिपेंड आहे. कदाचित तुमचे कुठेतरी अटकलेले पैसे येतील किंवा तुमची काही अटकलेली इच्छा असेल ती सुद्धा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ह्या रेमेडीचा वापर करू शकता. आजची जी रेमेडी आहे ती आपल्याला एका पाण्याच्या ग्लासात एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही रेमेडी करायची. काचेचा ग्लास असेल तर उत्तम, नसेलच तर स्टीलचा घेतला तरीही चालेल, परंतु काचेचा ग्लास घ्या. प्रत्येकाकडे असतं, अगदी छोटस असेल तरीही चालेल किंवा वाटी असेल तरीही चालेल, परंतु ट्रान्सपरंट असायला हवी. तसेच आपले विचार सुद्धा ट्रान्सपरंट असायला हवे. ही छोटीशी टिप्स होती. आता काय करायचं, एक ग्लास घ्यायचा, ग्लासात जे आपण पाणी पितो की नाही तेच पाणी भरायचंय. आता हे पाणी भरल्याच्या नंतर त्या पाण्याकडे आपल्याला एकटक रित्या पाहायचंय. म्हणजे हे पाणी, आता पाण्याकडे मी पाहते, हे पाणी आहे. तुमच्या ह्या ग्लासात जे पाणी आहे त्या पाण्याकडे पाहून तुम्हाला एक इच्छा बोलायची. काय इच्छा बोलायची, तुमची जी पण कुठली इच्छा असेल, तुमचा प्रियकर तुमच्यापासून लांब गेला असेल त्याचा कॉल यायला हा पाहिजे, किंवा तुमच्या नवरा बायकोचं भांडण झालंय आणि ती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली आहे, तर तुम्ही त्या पाण्याला अफॉर्मेशन द्या की तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केलंय ती व्यक्ती तुमच्या जवळ आलेली आहे, किंवा तुम्हाला स्वतःचं घर पाहिजे असेल तर त्या पाण्याला अफॉर्मेशन द्या की मला माझं स्वतःचं घर, मी माझं स्वतःचं घर तयार करून घेतलेलं आहे, किंवा माझं घर मला मिळालेलं आहे, किंवा माझी जी पण काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला त्या पाण्याकडे पाहून अगदी होकारार्थी बोलायची आहे. अगदीच एकही विचार नकारार्थी नको. ह्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही ह्या पाण्याकडे पाहून तुमची इच्छा बोलाल त्यावेळेला तुम्हाला फक्त तेवढंच बोलायचं आहे जेवढं तुम्हाला हवं आहे. आणि त्यानंतर धन्यवाद 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 युनिवर्स किंवा थँक्यू 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 युनिवर्स 3 वेळेला बोलायचं आहे. पाणी हे जे आहे हे पूर्ण चार्ज झालेलं असतं. ज्या वेळेला आपण पाण्याकडे पाहून इच्छा बोलतो त्यावेळेला ते पाणी चार्ज झालं असतं आणि ते पाणी पिल्याच्या नंतर आपण एका जाग्यावर बसायचं आणि काय करायचं,
ते जे पाणी आहे त्या पाण्याकडे पाहून तुम्ही काय इच्छा बोलात. आता व्हिज्युअलाइज करायचं आहे. काय? डोळे बंद करा तरीही चालेल. तुम्ही काय बोललात? तुमचं स्वतःचं घर हवंय का, किंवा घर झालंय का, काय बोललात तुम्ही? ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा. म्हणजे काय? तुम्ही घरासाठी इच्छा बोलला असाल तर खूप मोठं घर बनवलेलं आहे, समोर गार्डन आहे, एखादी गाडी उभी आहे, छानपैकी फुलझाडं लावलेली आहेत, प्रसन्न असं घरातलं वातावरण आहे. प्रत्येक जण येणारा जाणारा तुमच्या घराकडे पाहतो आणि त्याला सुद्धा हेवा होतो की माझं सुद्धा घर असं असावं. असं जसं जशी तुमच्या मनात इच्छा आहे, तुमचं घर कसं हवंय त्याप्रमाणे ते चित्र रंगवा. रोज निदान 1 वेळा 2 वेळा नक्कीच करा. प्रत्येक वेळेला केलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला पाणी पिताना केलंच पाहिजे असं नाही. इतका वेळ प्रत्येकाकडे नसतो. तुम्हाला वेळ असेल तर नक्की करू शकता. जास्तीत जास्त वेळेला असा विचार कराल, जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहाल, तेवढ्या जास्तीत जास्त लवकर इच्छा हे पाणी नक्कीच पूर्ण करणार आहे. तर ह्याच्या आधी सुद्धा मी काही पाण्याच्या रेमेडीज नक्कीच शेअर केलेल्या आहेत. त्या सुद्धा तुम्हाला पाहायच्या असेल नक्कीच जाऊन पाहू शकता. परंतु काही उपाय किंवा रेमेडी डबल होतात, कारण आपली फॅमिली जी आहे ही दिवसेंदिवस मोठी होत चालली आणि प्रत्येकांकडे हे उपाय, ह्या रेमेडी पोहोचल्या पाहिजे. त्यामुळे मी काही उपाय नक्कीच रिपीट करत असते. तर आजची जी पाण्याची रेमेडी आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची, तुम्हाला कशी वाटली आणि नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करून घ्या. मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.